मित्रांनो, पोस्ट ऑफिसमध्ये भरती निघालेली आहे. एकूण 44,288 जागांसाठी ही भरती निघाली आहे. त्यामध्ये मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रासाठी किती जागा आहेत, आपण किती जागांसाठी अप्लाय करू शकतो, तसेच विविध पदासाठी किती तुम्हाला पेमेंट भेटणार आहे, याची सर्व माहितीचा व्हिडिओ मी यापूर्वी अपलोड केलाच आहे. त्याची देखील लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तो देखील व्हिडिओ बघू शकता. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण हा फॉर्म आपण पूर्ण मोबाईलवर भरणार आहोत. हा मोबाईलवर फॉर्म भरण्यासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन कसं करायचं, ऑनलाईन अप्लाय कसं करायचं, तसेच फी पेमेंट कशी करायची, याची A to Z माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तसेच ऑनलाईन फॉर्म भरण्याची डायरेक्ट लिंकसुद्धा तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ऑनलाईन फॉर्म डायरेक्ट देखील भरू शकता. तत्पूर्वी मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या PK स्टडी पॉईंट या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग जास्त वेळ घेता सुरू करूयात आजचा व्हिडिओ. बघा मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी गुगल क्रोमवर जायचं आहे आणि इंडिया पोस्ट GDS ऑनलाईन असं सर्च करायचं आहे. मित्रांनो, सर्च केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी इंडिया पोस्टची लिंक येईल. त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बघा रजिस्ट्रेशन स्टेज 1, स्टेज 2, अप्लाय ऑनलाईन आणि फी पेमेंट ओके अशा पद्धतीचं तुम्हाला त्या ठिकाणी पेजवर टॅब दिसतील. ओके, यामध्ये तुम्हाला खाली देखील दिसत आहेत. या ठिकाणी दोन्ही ठिकाणी तुम्ही कुठेही त्या ठिकाणी क्लिक करू शकता आणि फॉर्म भरू शकता. मित्रांनो, स्टार्टिंग डेट आहे 15 जुलै आणि एंड डेट आहे 5 ऑगस्ट. ओके, आता या ठिकाणी बघा तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे तर सर्वप्रथम तुम्ही स्टेज 1 रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचं आहे. ओके, या ठिकाणी रजिस्ट्रेशनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. बघा या ठिकाणी तुम्हाला रजिस्ट्रेशन करण्यासाठी मोबाईल नंबर 10 डिजिटचा मोबाईल नंबर तुम्हाला वापरायचा आहे. ईमेल वापरायचा आहे. नंतर तुम्हाला ॲप्लिकंट्स नेम म्हणजे ॲज पर सेकंडरी स्कूल पास सर्टिफिकेट 10वीवर तुमचं जे नाव आहे तेच नाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. ओके, यानंतर तुम्हाला तुमच्या वडिलांचं नाव किंवा आईचं नाव, ओके, पालक जर आई असेल तर आईचं नाव, वडिलांचं नाव, तुमची जन्मतारीख टाकायची आहे. यानंतर जेंडर टाकायचं आहे, मेल फिमेल. ट्रान्सजेंडर असेल तर ते देखील येथे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. कम्युनिटी टाकायची आहे तुम्हाला. या ठिकाणी तुम्ही अनरिझर्व्ड आहात का, EWS, OBC, SC ST. ओके, यानंतर तुम्हाला सर्कल इन विच सेकंडरी स्कूल पास म्हणजे तुम्ही कोणत्या सर्कलमधून पास झाला आहात तर तुम्हाला या ठिकाणी महाराष्ट्र सिलेक्ट करायचं आहे. ओके, यानंतर तुम्हाला इयर ऑफ पास सेकंडरी स्कूल म्हणजे तुम्ही 10वीची परीक्षा कधी उत्तीर्ण झाला आहात तुम्हाला इथं इयर सिलेक्ट करायचं आहे. बघा मित्रांनो, या ठिकाणी मी संपूर्ण माहिती भरली आहे. यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो व्हॅलिडेट करायचा आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर OTP जो येईल तो OTP तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचा आहे. ओके, इथे तुम्हाला OTP टाकायचा आहे. जो OTP आहे तो DC4F6D. आणि या ठिकाणी तुम्हाला सबमिट OTPवर क्लिक करायचं आहे. ओके, यानंतर तुम्हाला तुमचा ईमेल ID करायचा आहे व्हॅलिडेट. तुम्हाला OTP येईल. ईमेल IDचा OTP देखील तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. बघा तुम्हाला इथे DOP GDS रिक्रुटमेंटचा OTP येईल. या ठिकाणी तुम्हाला जो या ठिकाणी OTP आहे तो टाकायचा आहे 9EC41D. या ठिकाणी टाकायचा आहे 9EC41D जो असेल तो तुम्हाला त्या ठिकाणी OTP टाकायचा आहे.
सबमिट OTPवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ईमेल व्हॅलिड सक्सेसफुली येईल. ओके, यानंतर तुम्हाला ही संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्हाला सबमिट या बटनवर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी कम्युनिटी सिलेक्ट करायची आहे तुम्हाला. बघा मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला फर्स्ट स्टेज ऑफ रजिस्ट्रेशन इज कम्प्लीटेड, प्लीज कंटिन्यू फिलिंग द डिटेल फॉर्म रजिस्ट्रेशन असं या ठिकाणी नोटिफिकेशन येईल. तुम्हाला या ठिकाणी ओकेवर क्लिक करायचं आहे. ओके, यानंतर बघा प्लीज कंटिन्यू फिलिंग युअर डिटेल्स बिलो. यानंतर बघा तुम्हाला या ठिकाणी तुमचा आधार नंबर टाकायचा आहे. ओके, आधार नंबर मॅन्डेटरी नाही, एखाद्याकडे नसेल तर ठीक आहे. ओके, यानंतर तुम्ही जर डिसेबिलिटी पर्सन असाल, म्हणजे तुमचे अपंगत्व प्रवर्गातील तुम्ही मोडत असाल तर या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. ओके, येस ऑर नो. यानंतर तुम्हाला या ठिकाणी लँग्वेज स्टडीड इन सेकंडरी स्कूल या ठिकाणी तुम्हाला मराठी सिलेक्ट करायचं आहे. ओकेवर क्लिक करायचं आहे. यानंतर फेदर एम्प्लॉईड, तुम्ही सध्या नोकरीवर आहात का, तर या ठिकाणी नो सिलेक्ट करायचं आहे. ओके, या ठिकाणी तुम्हाला तुमचा फोटो अपलोड करायचा आहे आणि या ठिकाणी तुमची सिग्नेचर तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायची आहे. फोटोची साईज 50 KB पेक्षा जास्त नसावी आणि सिग्नेचरची साईज ही 20 KB पेक्षा जास्त नसावी. बघा मित्रांनो, या ठिकाणी मी माझा फोटो आणि सिग्नेचर अपलोड केले आहे. मित्रांनो, तुम्हाला देखील तुमचा फोटो आणि सिग्नेचर रिसाईज करायला अडचणीत असेल तर मी तुम्हाला त्याची ऑनलाईन लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. त्या ठिकाणी तुम्ही जाऊन तुमचा फोटो आणि साईन रिसाईज करू शकता. 50 KB पेक्षा कमी आणि 20 KB पेक्षा कमी करू शकता. यानंतर तुम्हाला सबमिट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. एकदा तुम्हाला ही इन्फॉर्मेशन वाचून घ्यायची आहे. यानंतर तुम्हाला डिक्लेरेशनवर क्लिक करायचं आहे. ओके, आणि यानंतर तुम्हाला सबमिट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. यानंतर बघा, डिअर कॅन्डिडेट, युअर रजिस्ट्रेशन हॅज बीन कम्प्लिटेड सक्सेसफुली, युअर रजिस्ट्रेशन नंबर इज इथं दिला आहे, प्लीज कीप इट फॉर फर्दर रेफरन्सेस. यानंतर कंटिन्यू अप्लायवर या ठिकाणी क्लिक करायचं आहे तुम्हाला. ओके, आता या ठिकाणी रजिस्ट्रेशन तुमचं पूर्ण झालेलं आहे. आता तुम्हाला या ठिकाणी सर्कल, तुम्हाला कोणत्या सर्कलमध्ये अप्लाय करायचं आहे तुम्हाला या ठिकाणी महाराष्ट्र सिलेक्ट करायचं आहे. ओके, नंतर सबमिटवर क्लिक करायचं आहे. बघा या ठिकाणी तुम्हाला आणखी 2-3 स्टेप बाकी आहेत. ॲप्लिकेशन फॉर्म, प्रेफरन्सेस आणि प्रिंट ॲप्लिकेशन. ओके, बघा सर्कल सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला सबमिट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. यानंतर मित्रांनो, परत तुम्हाला एकदा मोबाईल नंबरवर तुमचा OTP येईल. ओके, तो OTP या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्यासाठी या ठिकाणी ओकेवर क्लिक करायचं आहे. ओके, तो OTP तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. बघा मित्रांनो, आलेला OTP टाकून तुम्हाला या ठिकाणी जो कॅप्चा दिला आहे तो कॅप्चा या ठिकाणी टाकायचा आहे. यानंतर नेक्स्ट बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. यानंतर बघा तुम्हाला या ठिकाणी तुमचा जो फॉर्म आतापर्यंत भरला आहे तो ओपन होईल. आता या ठिकाणी तुम्हाला ॲड्रेस टाकायचा आहे, घरचा पत्ता टाकायचा आहे, स्ट्रीट, डोअर नंबर हे मॅन्डेटरी आहे. तुम्ही जर नसेल तर काहीतरी त्या ठिकाणी टाकून देणं गरजेचं आहे. ओके, बघा डोअर, हाऊस, अपार्टमेंट नंबर काही टाकू शकता तुम्ही. ओके, स्ट्रीट, मेन रोड टाका. यानंतर सिटी, तुमच्या गावाचं नाव टाका. तुमच्या तालुक्याचं नाव टाका. ओके, या ठिकाणी पंचायत मंडळ, पिनकोड टाका. यानंतर तुमचा जो परमनंट ॲड्रेस आणि कम्युनिकेशन ॲड्रेस सेम असेल तर फक्त तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे वरच्या बॉक्सवर. तुम्हाला नंतरचं या ठिकाणी जास्त माहिती भरायची गरज नाही. ओके, इयर ऑफ पासिंग तुमचं ऑलरेडी येईल या ठिकाणी. आता खाली सिलेक्ट बोर्ड तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. या ठिकाणी आपलं महाराष्ट्र स्टेट बोर्ड तुम्हाला सिलेक्ट करणं गरजेचं आहे. महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन विथ 650 मार्क्स. ओके, तुम्ही जर अगोदरचे असाल तर. आणि
जर तुम्हाला बेस्ट ऑफ 5 असेल तर त्या ठिकाणी 500 मार्क्स येईल. ओके. यानंतर तुम्हाला रिझल्ट टाईप सिलेक्ट करायचा आहे, मार्क्स. ओके. आता या ठिकाणी बघा, तुम्हाला जे मार्क्स आहेत ते मार्क्स तुम्हाला टाकायचे आहेत. सायन्सला किती मार्क्स आहेत. ओके. नंतर मॅथमॅटिक्सला तुम्हाला किती मार्क्स आहेत. सोशल सायन्सला किती मार्क्स आहेत. यानंतर बघा, तुम्हाला या ठिकाणी तुम्ही एखादा जर कोर्स केलेला असेल, व्होकेशनल कोर्स, तर तुम्हाला त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि त्याचे मार्क्स तुम्हाला या ठिकाणी टाकायचे आहेत. ओके. यानंतर तुमची फर्स्ट लँग्वेज सिलेक्ट करायची आहे. ओके. फर्स्ट लँग्वेज तुम्हाला या ठिकाणी मराठी सिलेक्ट करायची आहे. याचे मार्क्स तुम्हाला टाकायचे आहेत. यानंतर थर्ड लँग्वेज आपली असते ती इंग्लिश असते. ओके. त्या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे आणि त्याचे मार्क्स टाकायचे आहेत. ओके. यानंतर तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्टवर कंटिन्यू क्लिक करायचं आहे. बघा, या ठिकाणी तुम्हाला आता शेवटी डिव्हिजन अप्लाय, म्हणजे कोणत्या डिव्हिजनसाठी तुम्हाला अप्लाय करायचं आहे हे सिलेक्ट करायचं आहे. ओके. या ठिकाणी वेगवेगळ्या डिव्हिजन आहेत. तुम्ही कोणत्या डिव्हिजनला अप्लाय करायचं आहे तर तुम्ही ते सिलेक्ट करू शकता. ओके. त्या डिव्हिजनमधील तुम्हाला जे एकूण 10 ऑप्शन तुम्हाला प्रेफरन्स द्यायचे आहेत. ओके. आता यामध्ये तुम्ही प्रेफरन्स देऊ शकता. तुम्हाला तुमचा फॉर्म हा कोणत्या डिव्हिजनला अगोदर टाकायचा आहे, कोणत्या डिव्हिजनला नंतर टाकायचा आहे. ओके. तुमच्या प्रेफरन्सनुसार तुम्हाला तुमच्या घरापासून जवळ कोणतं डिव्हिजन पडते किंवा तुम्हाला कोणत्या प्रेफरन्सला तुम्हाला प्रेफरन्स अगोदर द्यायचा आहे ते तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. ओके. एक कोणतेही तुम्ही टाकू शकता प्रेफरन्स. ओके. आता यानंतर तुम्ही या ठिकाणी डिक्लेरेशनवर क्लिक करायचं आहे. आय हिअर बाय डिक्लेअर दॅट, या ठिकाणी डिक्लेरेशन आहे त्यावर क्लिक करायचं आहे आणि पुढे सेव्ह अँड प्रोसीडवर तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. डेटा सबमिटेड सक्सेसफुली, प्लीज पे द फी टू कम्प्लीट द ॲप्लिकेशन फॉर्म. आता यानंतर तुम्हाला तुमचा डेटा पूर्ण सबमिट झाला आहे. आता तुमचं ॲप्लिकेशन कम्प्लीट करण्यासाठी तुम्हाला फी भरायची आहे. ओकेवर क्लिक करायचं आहे. ओके. परत ओकेवर क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी मेक पेमेंटवर क्लिक करायचं आहे. मी UR मधून फॉर्म भरला असल्यामुळे मला पेमेंट करायचं आहे. परंतु तुम्ही जर फिमेल असाल आणि SC ST कॅन्डिडेट कोणतेही असाल, मेल फिमेल, तसेच PWD कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला फी भरायची गरज नाही. मेक पेमेंटवर मी क्लिक करतो. या ठिकाणी वेगवेगळे ऑप्शन आहेत. QR कोड आहे, वॅलेट आहे, नेट बँकिंग आहे. ओके. मग या ठिकाणी तुमचं कार्ड नंबर टाकायचा आहे, एक्सपायरी डेट टाकायचा आहे. मेक पेमेंटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं पेमेंट होईल आणि शेवटी तुम्हाला तुमच्या अर्जाची प्रिंट ही काढता येईल. प्रिंट ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही अर्जाची प्रिंट या ठिकाणी काढू शकता. तर मित्रांनो, अशा पद्धतीने हा फॉर्म तुम्हाला भरता येईल. मित्रांनो, माहिती कशी वाटली ही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि याबाबत तुमच्या काही अडचणी किंवा शंका असतील त्या देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.